हे दोन फलंदाज सध्या सलामीवीर म्हणून पाहायला मिळतात. पहिला बॉल वैभवचा, मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, त्याला चॉप केलंय आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये एक धाव मिळेल. खातं उघडलंय विशाल शहाचं टीमचं. चॅम्प 11 पनवेल विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक. टॉस जिंकलाय चॅम्प 11 पनवेल या टीमने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. किंजल स्पोर्ट्स चषक व आदर्श ट्रॉफी मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज खुल्या गटातील महासंग्राम इथे रंगेल. नुकताच महिलांचा विशेष सामना संपन्न झाला आणि आता खुल्या गटामधला पहिला सामना तुमच्या भेटीला आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे, जुईली वहिनींना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि बोला तयार. राऊंड विकेट. ओ लॉफ्ट केलाय, चांगला फटका ओमीच्या बॅट मधून ऑन साइडला लॉंग ऑनला येतोय षटकार. चांगलं टायमिंग, हलकासा लेंथ बॉल, लवकर पिकअप शॉट इथे दाखवला, पोझिशन मध्ये आला आणि ऑन साइडला दिशा देत असताना बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग ओमी केनीच्या बॅट मधून. दिवा गावचा नवी मुंबईचा खेळाडू आहे, इनफॉर्म बॅटर आहे, भन्नाट टच मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. किलर मिलर या टोपण नावाने त्याची एक वेगळी ओळख आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. हा दबाव आहे, हा दबाव आहे. मागच्या बॉलवर जो षटकार आला त्याचा दबाव, अंपायरचा सिग्नल नो बॉल. तसं पाहिलं तर वैभव बॉल फिरवण्यासाठी जाणला जातो, परंतु आज थोडासा वेगळा प्रयत्न त्याचा राहिलाय. पहिल्या बॉल पासून थोडासा फुलर लेनचा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला गेलाय आणि त्याच्यामध्ये थोडासा महागडा ठरत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 धावा. फ्री हिट बॉल खेळण्याची संधी ओमी केनीकडे. हा बॉल चांगला होता, हा टप्पा चांगला आहे, ऑन साइडला लवकर बॅट फिरली, बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आणि याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. या पद्धतीने हा सामना आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहेत. मातब्बर टीम्स आहेत. क्रिकेटचा कार्निवल, क्रिकेटचा फेस्टिवल किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आतमध्ये, स्ट्रेट हिट अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा मिळतील. चांगली बॅटिंग ओमी केनीच्या माध्यमातून. सुरुवातीला लेदर क्रिकेट खूप चांगला खेळायचा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना भरपूर अर्धशतक त्याच्या नावावर एका हंगामामध्ये ऑलमोस्ट 50च्या आसपासची अर्धशतक त्याने ठोकलेली आहेत. एक शतक देखील त्याने माथेरानमध्ये ठोकला आणि चांगल्या टच मध्ये चांगली बॅटिंग तो सातत्याने करताना दिसतोय. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. परत एक वेळा एक चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक देखना चौकार पाहायला मिळतोय ओमी केनीच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. क्रिकेटिंग करिअर मध्ये एक मालिकावीराची 4 व्हीलर देखील त्याने जिंकली आहे. असा खेळाडू ओमी केनी सध्या मैदानामध्ये धावा करताना दिसतोय. चांगले लॉफ्टेड ड्राईव्ह त्याने मारलेत. स्ट्रेट ड्राईव्ह त्याच्या बॅट मधून आलाय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक. वैभव पाटील पहिल्या षटक हाताळतो आणि पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी. शेवटचा बॉल. परत एक वेळा एक चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग आणि ते ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झालेल्या 17. बॅटिंग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक.
हिरामन नाईक सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये तुफानी फटकेबाजी ओमी केनीची. लास्ट बॉलवर सिंगल घेतली, स्ट्राईक त्यांनी ठेवली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. स्वागत आहे पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचंच. खुल्या गटामध्ये महासंग्राम इथे रंगताना दिसेल आणि दरवर्षी या ट्रॉफीमध्ये किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीमध्ये तुम्हाला हा फॉर्मॅट पाहायला मिळतो. एक दिवसामध्ये 8 टीम सातत्याने खेळताना दिसतात आणि त्याचमुळे खुल्या गटाचा एक वेगळा तळका ग्रामीण गटातील क्रिकेटला या स्पर्धेच्या माध्यमातून तेजस म्हात्रे, विशाल जितेकर आणि संपूर्ण टीमने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. ऑन साइडला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. फ्लिक करत असताना मनगटाचा वापर करतोय. काऊ कॉर्नरला दिशा दिली आहे, तिथून जोपर्यंत बॉल अडवला जाईल 2 धावा ओमीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 19, 19 विदाउट लॉस. विशालच्या आतापर्यंत या मॅच मध्ये एकच बॉल खेळलाय, तो पहिला. त्याच्यावर सिंगल त्याने घेतल्याने त्याच्यानंतर सर्वच्या सर्व बॉल ओमी आता खेळताना दिसतो आणि त्याच्या बॅटमधून धावा येतात, हे मात्र विशेष. फील्ड प्लेसमेंट जर पाहिली तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलंय. बॉल तयार. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये लॉंग ऑन आहे, तिथेही फंबल झालाय. परत एक वेळा 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा अलगद सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ओमीच्या खात्यात. टीमची धावसंख्या 21, 21 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना सेकंड ओव्हर मध्ये हिरामन नाईक स्थानिक खेळाडूंना देखील दर्पण देडी यांनी चांगली संधी दिली आहे. बोदीगावचा हा खेळाडू आहे हिरामन नाईक. त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. नक्कीच संधी दिली त्या संधीचं सोनं करावं लागेल. चांगली रिदम दिसते गोलंदाजीमध्ये, नो डाऊट. ड्राईव्ह केलाय, परत एक वेळा लॉफ्ट करत असताना एक टप्पा घेत बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील ओमी केनीच्या बॅटमधून. दणदणीत सुरुवात आहे आणि खरपूस समाचार घेते तो प्रत्येक ओव्हर मध्ये गोलंदाजांचा. बॅक टू बॅक मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून सजवले जातात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर चौकाराच्या मदतीने 25 धावा. 25 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत फक्त 9 चेंडूचा खेळ संपलाय. 9 चेंडूपैकी 8 बॉल, एक तो नो बॉल. ऑलमोस्ट बॅटिंग करत असताना ओमी खेळलाय. त्याच्या बॅटमधून धुवाधार फटके आलेत. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह त्याने सजवलेत, लॉफ्टेड फटके सजवले. स्ट्रेट ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून आला, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आतापर्यंत एक चांगलं पॅकेज बॅटिंग मधलं. आणि हायलाइट जर तुम्ही या संपूर्ण बॅटिंगच्या पाहिल्या तर सर्व कलात्मक फटके, डोळ्यांची पारणं फेडणारे फटके तुम्हाला पाहायला मिळाले. चांगले ड्राईव्ह त्याने मारले आणि नजर भरपूर स्थिर होती. जिथे फटका खेळायचा आहे त्या दिशेने बॅट चालली आहे, डोकं एकदम स्थिर होतं. त्याचमुळे धावा सातत्याने त्याच्या बॅटमधून येत गेल्या. टीमची धावसंख्या 2रं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 25, 25. तर धावा झाल्यात 25, 25 रन. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. आज हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी इथे व्हायला सुरुवात होईल, परंतु सकाळच्या सत्रामध्ये देखील भरपूर प्रेक्षक आलेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फुल टॉस, फुल टोल बसेल या बॉलवर. फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 31, 31 धावा. कडक बॅटिंग सध्या तरी ओमी केनीची. खराब गोलंदाजी मी म्हणेन या लेंथवर, या फुल टॉसवर. तो धावा सातत्याने वसूल करतानाच दिसेल, कारण सेट झालाय. स्वीप करत असताना पॅडल स्वीप गॅप मध्ये स्क्वेअर लेगला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, अडू शकेल का? नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धावा ऍड होतील ओमीच्या खात्यामध्ये. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेले आहेत आतापर्यंत 35, 35. शेवटचा बॉल आता शिल्लक. या ओव्हरमध्ये देखील पहिल्या 2 बॉलवर 2 डबल, त्याच्यानंतर 4, 6, 4. हा पाडा त्याची सातत्याने बॅट बोलते. चांगले फटके सजवत असताना बॅटिंग मध्ये ओमी केनी. लाजवाब बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते आतापर्यंत त्याच्या खेळामध्ये.
मोठमोठे फटके त्याने सजवलेत. एक पॅडल स्वीप, त्याच्यानंतर या बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज विशालच्या ला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. थोडासा नाराज तोही असेल, कारण लास्ट बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न मगाशी केला, त्याच्यामध्ये यश आलं आणि आताही तोच प्रयत्न होता, परंतु आता विशालच्याला आउट होऊन डगआउटच्या दिशेने जावं लागेल. विकेट गमावली आहे पहिली आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीने. धाबा आहेत स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 35ला 1. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 35. ओव्हर नंबर 3 मध्ये फैजल शेख. फैजल शेख बॉलिंग साठी. न्यू बॅटर आता ओमकार पाटील मुरबीचा आणि एक ओमी केनी आपल्याला पाहायला मिळतोय, तो दिवा गावचा. 2 फलंदाज मैदानामध्ये. फैजल विक्रोळीचा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल होता, खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह इथे सजवत असताना डीप मध्ये फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे दोन्ही फलंदाजच्या दरम्यान. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 37. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना बॅटची मागणी होते. बॅट लगेचच मैदानामध्ये घेऊन चला. 5-5 षटकांचे सामने खुल्या गटातले तुम्हाला आज पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच असेल ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई आणि बालाजी एकर भिवंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. तसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल, दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असले पाहिजेत, अन्यथा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि बालाजी एकर्स अशी लढत आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. भिवंडीचा एक मातबर संघ जेपीच्या नेतृत्वामध्ये बालाजी एकर्स. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबईच्या विरुद्ध खेळताना दिसतील, परंतु त्याच्या अगोदरचा हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. सध्या आपण पाहतोय बॅट बदलली आहे बॅटिंग मध्ये ओमी केरीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 37. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे 3रं. आणि या मैदानावर आपण पाहिलं तर 60-70च्या आसपास जरी टार्गेट सेट केलं तरी खुल्या गटामध्ये ते टार्गेट भरपूर वेळेला चेस झालंय. त्यामुळे इथे विजयाची गॅरंटी तुम्हाला मिळू शकत नाही. तुम्ही किती टार्गेट सेट करा, 90च्या वर जर जाल, 80च्या वर जाल तर त्यावेळेला समजू शकतो की कुठेतरी जिंकण्याचा मार्ग एक थोडासा सुकर होतो. लॉफ्टेड ड्राईव्ह होता, डीप मध्ये फिल्डर आहे, स्वीपर कव्हर मधून येतोय. फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे आणि ते अखेर एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38. चांगली सुरुवात राहिली आहे फैजलसाठी. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 5 ओव्हरचा सामना. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये ठोस सुरुवात, 35 धावा आल्या. त्याच्यानंतर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 धावा. ओमकार पाटीलने अक्षरशः हे मैदान गाजवलंय. किंजल ट्रॉफी मध्ये, आदर्श ट्रॉफी मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 4 इनिंग मध्ये नॉट आउट 163 धावा त्याने केल्यात. रतीब रचलाय. धावांचा पहिलाच बॉल वेगाने टाकला फुलर लेनचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात डॉट. चांगलं कमबॅक फैजलचं या ओव्हर मध्ये. शांत ठेवलंय. विशेष म्हणजे दोन्ही फलंदाजांना 3च धावा त्याने 3 बॉल मध्ये खर्च केल्यात. हे 3 बॉल आता चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील. 2 ओव्हर मध्ये 35 होत्या, आता धावसंख्या 38 आहे. 38. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील झाली आहे. विकेट कीपर करतोय, गोलंदाज करतायत. अंपायरचा इशारा लेग बाय.
वेगवान गोलंदाजी, हाईट चांगली आहे गोलंदाजाकडे, फैजलकडे रिदम चांगली आहे, टप्पा चांगला आहे, वेग देखील चांगला आपल्याला पाहायला मिळालाय. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई आणि बालाजी एकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आयोजकांची. नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस होईल पहिली इनिंग संपल्यानंतर. तिसरं षटक सध्या सुरू आहे. ओ काय टप्प्यावर गोलंदाजी करतोय फैजल, परंतु इथे थोडीशी दिशा चुकली. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 40 धावा फलकावर लागल्यात. मागे चाललाय बॉल, 2 फिल्डर आहेत परंतु आउटफील्ड फास्ट आहे. इथे धावा येतील 4, येतोय चौकार. टीमची धावसंख्या 44. ग्लोरियस नवी मुंबई टॉस साठी यायचंय. संपर्क साधा. सबो ड्राईव्ह करत असताना स्ट्रेट हिट. वाह काय फिल्डिंग आहे, दर्जेदार फिल्डिंग, चांगले एफर्ट. नक्कीच आपल्या टीमसाठी 3 धावा त्याने वाचवल्यात. मुजम्मिल दर्जेदार क्षेत्ररक्षण. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 45. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कॅप्टन ऑफ टीम बालाजी एकर्स भिवंडी. आपण देखील लगेच संपर्क साधा. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. यस, जशी ही इनिंग संपेल त्याच्यानंतर टॉस केला जाईल. बालाजी एकर्स अँड ग्लोरियस स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच मध्ये अनेक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत मोकळ, रोहित घरत इन ऍक्शन असतील. ओव्हर नंबर 4 मध्ये हकीम रिझवी, समीर आवस्कर, अरविंद राणा, सोनू, हर्षद मडवी सर्व खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील. हकीम रिझवी गोलंदाजीसाठी आलाय. हकीम रिझवी यूपीचा हा खेळाडू आहे. पहिला बॉल राऊंड विकेटने, फुलर लेनचा बॉल, फुल टॉस आहे. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल क्रॉस करेल बाउंड्री लाईन आणि हा येतोय षटकार. राऊंड विकेटने अँगल करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हकीम रिझवीचा पहिलाच बॉल चुकलाय. फुल टॉस पडलाय. यॉर्करचा प्रयत्न होता परंतु बॉडीला वॉर्म अप करणं गरजेचं आहे. हकीम रिझवी पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट. परत एक वेळा फुल टॉस, फ्लॅट मारलाय आणि हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. आणि ओमी केनीने या षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलेलं आहे या मॅच मध्ये. 50 दमदार असं अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये खुल्या गटामध्ये ओमी प्रकाश केनीच्या बॅट मधून हे दमदार असं अर्धशतक येत आहे. आणि बीमर साठी DRS चा वापर केलेला आहे बॅटिंग टीमने. बॅटिंगच टीम करेल. ऑनफिल्ड अंपायरने जर योग्य बॉल दिलाय तर. येस, बॅटिंग टीम DRS. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल चेक केला जाईल बीमरचा. तर षटकार तर आलाय. या षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील कंप्लीट केलंय. फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. अंपायरचा डिसिजन आला. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्य होता, त्याला चॅलेंज केलं आणि आता बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार मारलेत हाकिम रिझवीच्या विरुद्ध. बॅटिंग करत असताना ओमी केनीने या षटकाराच्या मदतीने त्याची वैयक्तिक धावसंख्या 53 आणि संघाची धावसंख्या 57. त्याचं कारण आहे एकच बॉल खेळला होता विशालच्या, 2च बॉल खेळलाय ओमकारच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. एक वाईड, एक नो बॉल आला होता. विशालच्या खात्यामध्ये एकच सिंगल होती.
त्याच्यामुळे या धावा आलेल्या आहेत सर्वच्या सर्व ऑलमोस्ट ओमी केनीच्या बॅटमधून. त्याचं दमदार अर्धशतक. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 57 बॉलची मागणी होती, त्याची पूर्तता करावी संयोजकांनी. चांगली बॅटिंग सध्या तरी ओमी केनीची. मगाशी देखील उल्लेख केला होता, मागचा जो हंगाम होता भरपूर अर्धशतकांचा रतीब त्याने रचला. अनेक 50s त्याच्या बॅटमधून येत होत्या आणि याही हंगामामध्ये तो भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करतोय. पहिला सामना इथे खेळत असताना या किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी मध्ये पहिल्याच मॅच मध्ये खुल्या गटामधून त्याने अर्धशतक नोंदवलंय. बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. षटकाराच्या मदतीने 57 धावा. रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील यांचे इथे आगमन झालंय. नुकताच महिलांचा सामना झाला, तुम्ही गोड आवाज ऐकलात दीपक पाटील यांचा पहिल्या मॅच मध्ये. आणि आता डबल षटकाराच्या मदतीने 57 धावा आहेत स्कोअर बोर्डवर. हा देखील बॉल सरळ मारलाय, हा देखील जाईल एक टप्पा घेत स्ट्रेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 61. वन मॅन शो वन मॅन आर्मी सध्या बॅटिंग मध्ये ओमी केनी पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे त्याने कलात्मक फटके सजवलेत. असं नाहीये तंत्रशुद्ध फटके. बॅटिंग मध्ये एकही चुकीचा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. त्याने स्वीप मारलाय, त्याने स्ट्रेट फटके मारलेत, त्याने कव्हर ड्राईव्ह मारलेत, त्याने पुल केलेत, त्याने लॉफ्ट केलेत. सर्वच्या सर्व फटके. फक्त स्क्वेअर कट अजून दिसलेला नाहीये. बाकी कव्हर्सला त्याचे फटके लाजवाब होते, नेत्रदीपक होते. पॅडल स्वीप तर दर्जेदार होता. बॉलरच्या पेसचा वापर करत असताना बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. एक हेलिकॉप्टर अजून दिसलेला नाहीये, स्क्वेअर कट अजून दिसलेला नाही. ओव्हरऑल सगळे फटके, स्कूपचाही फटका त्याने सजवला. ओव्हरऑल सगळे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. कडक पॅकेज होतं बॅटिंग मधलं. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 61. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. हा चांगला यॉर्कर चॉप केलाय. तिथे फिल्डर आहे फ्लाय स्लिप मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे डॉट बॉल की वाईड, अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. अंपायर निर्णय काय? बॅटला लागलाय म्हणजे वाईड बॉल नाहीये. ओके, धन्यवाद. तर हा डॉट बॉल आहे, कारण धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल येईल. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 61 धावा, 61. परत एक वेळा गोलंदाज हकीम, गोलंदाजीसाठी हकीम रिझवी. ड्राईव्ह करत असताना समोर ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतोय बॉल पर्यंत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 62, 62. चौथं षटक सुरू असताना 5 ओव्हरचा सामना आहे. नेक्स्ट मॅच ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई, बालाजी एकर्स भिवंडी या दोन टीमच्या दरम्यान सामना होईल. या ओव्हर नंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनने स्टेजवर उपस्थित राहायचे टॉस साठी. हकीम रिझवी पुढचा बॉल घेऊन, या षटकातला तो शेवटचा बॉल असेल. फेस करताना दिसेल ओमकार पाटील. अजून एकही धाव आलेली नाहीये बॅटमधून ओमकारच्या. ओ हा फुल टॉस होता, ज्युसी फुल टॉस. जागा दिली, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. नो बॉलचा इशारा.
बॉलिंग करणाऱ्या टीमने आता DRS वापरलेला आहे, चॅलेंज केलेला आहे या नो बॉलला. नो बॉलचा इशारा आलेला आहे टीव्ही अंपायर कडून देखील आणि त्याच्यामुळे फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल 7 धावा या षटकारावर मिळतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 ने पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 69 69. खराब गोलंदाजी हकीम रिझवीची राऊंड विकेटने येत असताना यॉर्करचा प्रयत्न सातत्याने त्याचा फसलाय. एकतर ते फुल टॉस झालेत, अन्यथा त्याने नो बॉल टाकलेत. पुढचा बॉल आई बॉल कमी गतीने टाकलेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओव्हरची होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 69 69 धावा. ते 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 5वं षटक सुरू होईल आणि फैजल गोलंदाजीसाठी ज्या फैजलने नक्कीच चांगली गोलंदाजी केली ओव्हरऑल. सगळ्यांचा बॉलिंग अनालिसिस तुम्ही पाहिला. त्याने थोड्याशा धावा थांबवल्या होत्या, त्याला आता लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आणलंय. धावा झाल्यात 69 69. टार्गेट मोठं सेट करण्याचा प्रयत्न सुरू राहिलाय या मॅच मध्ये. ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह स्ट्रेट मारत असताना फिल्डर आहे तिथे. 1 रन मिळेल. 70 धावा कंप्लीट. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिकची धुवाधार बॅटिंग चॅम्प 11 पनवेलच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये दीपक चौहान यांचा एका बाजूला संघ पाहायला मिळतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दर्पण देडी यांचा संघ चॅम्प 11 पनवेल. नो डाऊट खेळाडू चांगले आहेत त्या टीमकडे. ओ चांगला बैठक फटका सरळ उचलून फेकलाय बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय षटकार. स्वीप शॉट स्लॉक स्वीप या फटक्यांसाठी तर प्रचलितच आहे. ओमकार पाटील आणि असे फटके तो सातत्याने सजवतो. हा देखील एक चांगला देखना फटका, राजस फटका, विलोभनीय फटका. 6 धावा त्याच्या बॅट मधून येतात आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते. धावा झालेल्या आहेत 76. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बालाजी एकर्स अँड ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई. कारण शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. लगेच टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. फैजल शेख एक षटकार त्याच्या विरुद्ध ओमकार पाटीलच्या बॅट मधून. आता हाई फुल टॉस आहे, हाई क्लिअर करून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. सलग 2 बॉलवर 2 षटकार इथे सजवत असताना ओमकार पाटील या मैदानावर अक्षरशः 4 इनिंग मध्ये तो नॉट आउट राहिला. 164 धावा त्याने ग्रामीण गटामध्ये केल्यात. भन्नाट फॉर्म मध्ये त्याने बॅटिंग केली आणि या मैदानावर त्याच्या बॅट मधून खुल्या गटामध्ये देखील धावा येत आहेत. पहिल्या 2 बॉलवर त्याच्या बॅट मधून त्याचं अकाउंट ओपन झालं नव्हतं, परंतु आता बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. आतापर्यंत 3 षटकार त्याने मारले, 3 डॉट बॉल तो खेळलाय. 18 धावांची अफलातून खेळी करत असताना ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये. बॉल अजूनही शिल्लक आहे. 3 टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 82 82. लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईड येतोय. 2 धावा सहज मिळतील
आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या आता 84 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. माफ करा, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती, 2 बॅक टू बॅक षटकार आले, डबल आलाय. धावा झाल्या 84, 2 बॉल शिल्लक या पहिल्या सत्रातले. ओमकार पाटील स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट करत असताना समोरच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत जाऊन हा झेल त्याने टिपलाय फलंदाज. ओमकार पाटील आउट. न्यू बॅटर बंटी बद्रिके फलंदाजीसाठी शेवटचा बॉल खेळताना दिसेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कडून. नेक्स्ट मॅचचा आता टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टनने उपस्थित राहायचे. बालाजी एकर्स अँड ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई अशी ती लढत असेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर विकेट पडल्यानंतर स्थिर आहे. धावा झाल्या 84. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर फटका हवेत. फिल्डर आहे तिथे. मिस टाइम होतोय. झेल पकडला जाईल. धावा झाल्या 84.